की दोन उमेदवार या प्रभागातून बाहेरच्या पक्षातून आमच्यावर लादले जातात। तो आमच्यापैकी कुणाला तरी एका ओपन मध्ये आणि एक ओबीसी मध्ये पक्षांनी तिकीट द्यावे। अजून आम्ही उमेद हारलेलो नाही आणि त्यांनी जर ऐकलं नाही तर आमच्या या 8 पैकी एक जण ओपन मध्ये आणि एक जण ओबीसी मध्ये अपक्ष किंवा कुठल्या तरी पक्षाला जोडून घेणार आहे। मुंबईत भाजपमध्ये पिंपरी चिंचवड मधून मोठं इन्कमिंग, पिंपरीत भाजपच्या इच्छुकांचे आंदोलन। मुंबईत पिंपरी चिंचवड मधून भाजपमध्ये मोठं इन्कमिंग सुरू आहे। दुसरीकडे पिंपरी चिंचवड भाजपमधील इच्छुकांनी आंदोलन सुरू केलंय। या इच्छुकांनी थेट बंडाचा इशारा दिलाय। हे प्रवेश म्हणजे आम्हा निष्ठावंतांवर अन्याय करणारे आहेत, आमची फसवणूक होतीये, असं करायचं होतं तर मग 820 जणांचे अर्ज मागवून मुलाखती कशाला घ्यायच्या, अशी खदखद व्यक्त करत या इन्कमिंगला इच्छुकांचा विरोध आहे। मात्र हा विरोध झुगारून भाजपने प्रवेश करून घेतलेत। आता यांना तिकीट दिलं तर आम्ही बंड करणार, असा इशारा या इच्छुकांनी दिलाय। खरं तर सगळ्यांना माहितीच आहे की दोन उमेदवार या प्रभागातून बाहेरच्या पक्षातून आमच्यावर लादले जातात। ही जवळजवळ बातमी फिक्स झालेली आहे प्रभाग क्रमांक 15 मधून। तर आमचं म्हणणं असं आहे की हे जे आम्ही 8 इच्छुक उमेदवार आहोत, ओपन मध्ये आहोत, ओबीसी मध्ये आहोत, आमच्यापैकी कुणाला तरी एका ओपन मध्ये आणि एक ओबीसी मध्ये पक्षांनी तिकीट द्यावे। अजून आम्ही उमेद हारलेलो नाहीये। अजून पण त्यांना वाटत असेल की बाबा आयात केलेले उमेदवार इथं चालणार नाही तर आमच्यापैकी द्यावे। जर पक्षांनी स्वतःची मनमानी केलीच आणि त्यांनी जर ऐकलं नाहीच तर आमच्या या 8 पैकी एक जण ओपन मध्ये आणि एक जण ओबीसी मध्ये अपक्ष किंवा कुठल्या तरी पक्षाला जोडून घेणार आहे आणि त्यावेळी ते जे अधिकृत उमेदवार आहे त्यांचा कदाचित पराभव होऊ शकतो। त्याची जबाबदारी आमच्यावर नसणार आहे, कारण आम्ही भाजपचेच आहोत। आम्ही आमचं घर सोडायला तयार नाहीये। परंतु जर तुम्ही कल्पना दिली की आम्हाला आमच्या घरातनं बाहेरच काढायचा विडाच उचलला असेल तर आमची काही म्हणजे हरकत नसणार आहे। मग त्यावेळी आम्ही सगळे एकत्र येऊन लढणार आहोत आणि आम्ही नागरिकांपर्यंत जाणार आहे की आमचं कुठं चुकलं, काय चुकलं, पक्षाने याची दखल घ्यावी। अजून शेवटपर्यंत सांगतो की अजून शेवटच्या टप्प्यात जरी तुम्ही त्यांचे प्रवेश थांबवले तर चारीच्या चारी इथलं पॅनेल बहुमताने निवडून येईल। साहेबांना त्याचप्रमाणे प्रदेशाध्यक्षांना आणि आमच्या चारही आमदारांना आमची विनंती आहे आणि शत्रुघ्न बापू काटे यांना माझी विनंती आहे की त्यांनी आमचा विचार करावा। 8 पैकी कोणालाही त्यांनी मतदान केलं तर तिकीट दिलं तर आम्ही आमच्या पद्धतीने संपूर्णपणे 4चे 4 सीट निवडून आणू, हे आम्ही त्यांना गॅरंटी देतो। जर त्यांनी आमच्यावर अन्याय केला तर आम्हाला गेले 35 वर्ष काम करत असताना संपूर्णपणे भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक 15 मध्ये जे भारतीय जनता पार्टीचे काम करतात, जे कार्यकर्ते काम करतात, ते पूर्णपणे विरोधात काम करतील, हे मी त्यांना आज आव्हानात्मक सांगतोय। जय हिंद।